अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्तात्रय महाराज की जय. नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. तर जे कोणी माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझे व्हिडिओ सुरू व्हायच्या आधी सबस्क्राईब करा, लाईक करा. तर मित्रांनो, मी जे छोटे छोटे उपाय आणते ते तुम्ही करून बघा, उपयोगी घ्या. तर मित्रांनो, आजचा विषय आहे घरात दिवा लावण्याबद्दल काही मी सांगणार आहे. तर देवापुढे दिवा लावायचं तर तुम्हाला तिळाचं तेल उपयोगी करावं लागेल. तिळाच्या तेलाने दिवा लावल्याने लक्ष्मी कायम स्थिर असते. तर मित्रांनो, तुम्ही तिळाचं तेल उपयोगी घ्या आणि तुम्ही दररोज सकाळी उंबरवाट्याला बाहेरच्या दाराला उंबरवाट्यावर हळद लावून अगोदर त्याला लेपन करून घ्या. उंबरवाट्याला हळद पाणी घालून आणि नंतर त्याच्यावर रांगोळी काढून हळद कुंकू घालून मग तिथं बाहेरच्या दाराला एक दिवा लावून ठेवायचा आहे. तर कोणती निरांजनी पण चालेल, पितळाची किंवा स्टीलची किंवा तांब्याची, नाही तरी तुम्ही मातीची पणती सुद्धा लावू शकतात. तर त्यामध्ये तेल घालायचं आहे मोहरीचं तेल. तर तुम्हाला कोणाला कळालं नाही तर इंग्लिशमध्ये मस्टर्ड ऑइल म्हणतात, हिंदीमध्ये राईचं तेलही म्हणतात आणि कन्नडामध्ये सासवी एಣ್ಣे म्हणतात. तर तुम्हाला कोणत्या भाषेत कळालं त्यांनी तुम्ही बघून घ्या आणि मोहरीचं तेल वापरायचं आहे दिव्याला आणि दररोज सकाळी दिवा लावून ठेवायचा आहे बाहेरच्या दारामध्ये. तर बाहेरची ऊर्जा बाहेर निघून जाईल. घरातली काही थोडं बहुत काही ऊर्जा आलेली आहे ते पण बाहेर निघून जाईल आणि दररोज तुमची तर लक्ष्मी स्थिर राहील त्याने आणि घर शांत राहील. तर मित्रांनो, हा उपाय करून बघा नक्की. तर मी अजून एक तुमच्या साडेसाती दूर होण्याबद्दल आणि तुमची बाकी काही आहे तर तुमचं कर्ज आहे तर फिटण्याबद्दल मी काही उपाय सांगत आहे. तर मित्रांनो, सोमवार किंवा मंगळवार हे 2च दिवस आहेत तुम्हाला उपाय करण्याबद्दल. तर तुम्हाला 3 झाडू आणायचे आहेत. झाडू म्हणल्यानंतर नारळी झाडू नाही आहे. आपण जे घरात साफसफाई करण्यासाठी साफ झाडू घेतो तेच झाडू आणायचे आहेत. 3 झाडू आणायचे आहेत आणि गुप्तपणे कोणत्या तरी मंदिरात नेऊन 3ही झाडू ठेवण्याचे आहेत आणि तुम्ही ठेवत्या वेळी कोणी बघता कामा नये. तर तुम्हाला ते केलेला लाभ भेटेल आणि तुम्हाला जे आहे घरातली साडेसाती जाईल आणि तुमचे कर्ज सुद्धा फिटेल. असं तुम्ही एकेवेळी करा किंवा केव्हा केव्हा तुम्हाला सोमवार मंगळवार तुम्हाला जर जाणवलं की तुम्हाला काही ते करण्यानं तुम्हाला जर चांगलं काहीतरी वाटायला लागलं तर तुम्ही पुन्हा कधी पण करू शकता. एक वेळी 2 वेळी केव्हाही करू शकतात. मंगळवार करा, सोमवार करा, केव्हाही करू शकतात. तर मित्रांनो, हे उपाय होते तुमचे साडेसाती दूर होण्याबद्दल, घरातली ऊर्जा जाण्याबद्दल आणि लक्ष्मी स्थिर राहण्याबद्दल, घर शांत राहण्याबद्दल हे सगळे होते. तर मित्रांनो, तुम्ही करून बघा. मग मला लाईक करा आणि माझ्या कमेंट्समध्ये श्री गुरुदेव दत्त असे लिहायला विसरू नका. फीलिंग्स चांगले ठेवा दुसऱ्याबद्दल आणि सुविचार करा. त्याच्याबरोबर मेहनत सुद्धा करा. तेव्हाच तुम्ही जे काही उपाय करतात ते उपयोगी पडेल. तर नाही उपाय करायचा आहे आणि मेहनत करायचं नाही आहे तर त्याला काही लाभ भेटणार नाही आहे. तर जे काही तुम्ही मेहनत करतात त्याला यश मिळण्यासाठी हे सगळे उपाय तुम्हाला करायचे आहेत. खूप जणांना असते की कितीही मेहनत करण्याने
कितीही जॉब करा, बिझनेस करा, काही करा, तर पैसा टिकत नाही आहे. तर कोणतेही काही कामामध्ये यश भेटत नाही आहे. त्यासाठी हे उपाय करायचे आहेत आपल्याला. तर मेहनतीबरोबर आपले उपायसुद्धा कामाला येतील. तर आजच्या व्हिडिओला मी इथंच समाप्त करत आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन उपायासोबत पुन्हा भेटूया आपण. तोपर्यंत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त. दत्तात्रय महाराज की जय. दत्तात्रयाची असीम कृपा तुमच्यावर आणि आमच्यावर सदैव राहू दे. तोपर्यंत तुम्हा सर्वांना माझा नमस्कार.